नमस्कार, मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर। आज आपण एक नवीन फील्ड बघणार आहोत। ती फील्ड म्हणजे काय, सध्याच्या घडीला जर तुम्ही बघितलं तर एक लेटेस्ट आणि ट्रेंडिंग फील्ड आहे। तुम्हाला प्रत्येक जागेवरती ऐकायला मिळेल। त्या फील्डचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। त्याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणूया AI। आता व्हॉट डू यू मीन बाय AI? तर AI म्हणजे काय की त्याचा पूर्ण लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, इंटेलिजन्स म्हणजे दिमाग, मेंदू, ओके, किंवा बुद्ध्यांक। तर हा जो आहे हा घटक आहे सध्याच्या घडीला जो कृत्रिम दिमाग। आता कृत्रिम दिमाग कुठे कुठे वापरला जातो तर तुम्ही सध्याच्या घडीला बघत असाल तर वेगवेगळे टूल्स आहेत। त्या टूल्स मध्ये फॉर एक्झाम्पल काही असे टूल्स आहेत, तुम्ही तिथे फक्त इमेज टाकायची आणि तुम्ही तिथे लगेच तुम्हाला त्या टूल्स वरती वेगवेगळ्या एज नुसार ते टूल तुमच्या त्या इमेजला कन्वर्ट करतं। म्हणजे तो थोडक्यात काय करतोय, स्वतःचा दिमाग लावतोय की हा व्यक्ती 50 वर्षांनी कसा दिसणार, हा व्यक्ती 60 वर्षांनी कसा दिसणार। हे झालं एके टूलचे उदाहरण। असे खूप काही टूल्स आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाले टूल्स, ओके। तर हेच आहे कृत्रिम दिमाग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आणखी जिवंत उदाहरण एक देतो तुम्हाला, जसं की तुम्ही आता बऱ्याच जणांनी बघितलेलं असेल की तुम्ही एखादी गोष्ट अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरतून ऑर्डर करता आणि एखादी गोष्ट ऑर्डर केल्यानंतर लगेच तुम्ही इन्स्टावर जाता, फेसबुकवर जाता आणि युट्यूबवर जाता। तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही प्रोडक्ट युट्यूबला सर्च केलेलं आहे किंवा तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉनला खरेदी केलेलं आहे त्याच प्रोडक्टच्या रिलेटेड तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरती ऍडव्हर्टाईज मिळतात। आता हे कसं होतं, तर आपला जो मोबाईल असतो, आपला मोबाईल काय करतो, आपण ज्या काय ऍक्टिव्हिटीज करतो त्याचे रेकॉर्ड आपल्या मोबाईलकडे जातं आणि तो रेकॉर्ड कोणीतरी बॅकएंडला प्रोसेस करत असतं। म्हणजे स्वतःचा दिमाग लावतो, अरे ह्या व्यक्तीनं आता हे पुस्तक खरेदी केलं, आपण काय करू, याला फलाने पुस्तकाची ऍड दाखवू। म्हणजे ऑटोमॅटिक त्याला असा दिमाग रीड केला जातो। म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आताशी थोडी आयडिया आली असेल AI म्हणजे काय। मग वेगवेगळ्या टूल्स मध्ये म्हणा, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या AI काम करतं। बरं, आता हे AI काम कसं करतं, AI काम कसं करतं, तर AI साठी सगळ्यात महत्वाचा असतो डेटा। मग AI बनवतं कोण, हे AI टूल्स बनवले कसे जातात, AI टूल्स बनवतं कोण, तर याच्यामध्ये AI एक मोठी फील्ड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्या अंडरमध्ये येतं डेटा सायन्स। मी तुम्हाला काय बोललो होतो की AI जी पण फील्ड आहे ती फील्ड साठी आपल्याला अगोदर जुना डेटा लागतो। मग जुन्या डेटावरतून नवीन डेटा तयार केला जातो किंवा नवीन आयडिया लावली जाते। मग त्या कोणत्या फील्डमध्ये पूर्ण काम बघितलं जातं, डेटा सायन्स। आता डेटा सायन्स बघितलं तर डेटा सायन्सचे खूप काही पार्ट पडतात, म्हणजे आतमध्ये त्याचं डेटा सायन्स फील्डमध्ये। जसं की डेटा सायन्स फील्डमध्ये जर तुम्ही बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी काही मॉडेल्स म्हणजे प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग, प्रिडिक्टिव्ह कोडिंग इथे करावी लागते। म्हणजे या व्यक्तीने फलानाने हे खरेदी केलंय, आता तो हे खरेदी करणार म्हणून त्याला ती ऍड दाखवा। हेच आहे आपलं डेटा सायन्सची कमाल। मग याच्यामध्ये डेटा सायन्स मध्ये वेगवेगळे त्याचे ब्रांचेस म्हणूया आपण की मशीन लर्निंग ML, त्याच्यानंतर डीप लर्निंग। मग हे मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे काय, या मेथड्सने आपण वेगवेगळे प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग करू शकतो। म्हणजे फ्युचरमध्ये कोणाला काय पाहिजे, ओके। त्याच्यानंतर आता आणखी एक याच्यामध्ये काय येतं, कम्प्युटर व्हिजन। कम्प्युटर व्हिजन CV म्हणजे इमेजेस वगैरे असेल तर त्याचा इथं डेटा रीड केला जातो। असा प्रत्येक डेटा तुम्हाला रिटर्न मध्ये किंवा डेटा असा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये नाही मिळणार। बऱ्याच वेळ डेटा तुम्हाला काय मिळणार की इमेजेस मध्ये, फोटोज मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला डेटा मिळणार। मग त्याचा ह्या सब ब्रांचेस आणि ह्याच्यामधून ती कोडिंग केलं जाते। आता हा जो डेटा सायन्स नावाची फील्ड आहे, मग हे कोण करू शकतात, तर जे डेटा सायंटिस्ट लोक आहेत, सिनियर डेटा सायंटिस्ट लोक आहेत, हे लोक या पद्धतीचा वापर करून AI टूल्स वगैरे साठी मदत करतात किंवा तयार करतात, ओके। आता या फील्डमध्ये काय काय शिकावं लागतं, या फील्डमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अगोदर या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे। आणि एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव आहे पायथन। हे पायथन माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे। बरं, आता ही जी डेटा सायन्स फील्ड आहे याच्याकडे काय होतं, यांच्याकडे ऑलरेडी डेटा असतो। मग डेटा आल्यानंतर त्याला थोडं त्याच्यावरती काही चेंजेस करतात आणि त्याच्यानंतर त्या डेटाला प्रॉपर तयार झाल्यानंतर त्या डेटावरती ऍक्शन घेऊन एक
बरोबर प्रिडिक्टिव्ह मॉडेल तयार करतात. हे डेटा सायन्स लोकांचं काम. बरं, आता हे डेटा यांना येतो कुठून? तर डेटा सायन्सच्या आणखी एक खालची फील्ड आहे किंवा वरून वरून जो त्याचा अभ्यास करतो त्याला आपण म्हणूया डेटा इंजिनियर. डेटा इंजिनियर आणि किंवा डेटा अनालिस्ट नावाची पण एक पोझिशन असते. हे लोक काय करतात? हे जो लोक रॉ डेटा घेतात आणि छोटं मोठं अनालिसिस करतात, म्हणजे हे लाईव्ह डेटावरती अनालिसिस करतात. व्हॉट डू मीन बाय दिस? की फॉर एक्झाम्पल एक कंपनी आहे ए नावाची कंपनी, ती वेगवेगळ्या सिटीमध्ये प्रोडक्ट विकते. जसे की सिटीचे नाव आहे BCDEF. वेगवेगळ्या सिटीमध्ये ए नावाची कंपनी प्रोडक्ट विकते. मग त्या ए नावाच्या कंपनीच्या मालकाने रिपोर्ट विचारला की मला सांगा कोणत्या सिटीमध्ये जास्त आपले प्रोडक्ट गेले. मग तो जो डेटा अवेलेबल आहे तो डेटा अनालिस्ट आणि डेटा इंजिनियर लोक गोळा करतात. डेटा अनालिस्ट तो डेटा गोळा करून तो डेटाचा एक रिपोर्ट तयार करतात वेगवेगळ्या टूल्स मध्ये. मग ते असते डेटा अनालिस्टचे काम. म्हणजे डेटा अनालिस्ट काय करतो? जो डेटा आहे त्याच्यावरतीच रिपोर्ट बनवतो, एक्स्ट्राचं डोकं लावत नाही. डेटा सायंटिस्ट लोक काय करतात? जो डेटा आहे त्याच्यावरतून फ्युचर मध्ये काय होणार आहे हे कृत्रिम दिमाग तयार करतात. मग हीच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन बघितलं तर AI टूल्स आणि किंवा AI इंडस्ट्री. तर अशा प्रकारे AI इंडस्ट्री काम करते. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.